शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीची निवडणूक लागली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होत आहे। येत्या 10 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर निवडणुकीचे जरी चित्र स्पष्ट होणार असले तरी सत्ताधारी गट दीपक पुरुषोत्तम पाटील आणि अभिजित पाटील गटात निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शहादा तालुक्यातील राजकारण सूतगिरणीच्या निवडणुकीमुळे तापले आहे। जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील गेले होते। सूतगिरणीचे सूत परदेशात देखील जात होते। आर्थिक स्थिती बघता सध्या सूतगिरणी बंद आहे, पण सभासदांच्या या परिसरातील आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सूतगिरणीला अधिक महत्त्व आहे। सूतगिरणीला पुन्हा ऊर्जित आणावी। शेतकऱ्यांच्या आतापर्यंत सूतगिरणीच्या इतिहासात स्वर्गीय पी.के. अण्णा पाटील गटाचेच वर्चस्व राहिले आहे। त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र दीपक पुरुषोत्तम पाटील चेअरमन होते। आता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न विविध बैठकांतून केला जातो। सूतगिरणीचे साधारणतः 9,000 पर्यंत सभासद अजून 21 जागांसाठी निवडणूक होत आहे। निवडणूक जरी महत्त्वाची असली तरी सूतगिरणी सुरू करणे हा महत्त्वाचा विषय आहे। सूतगिरणीच्या निवडणुकीमुळे शहादा तालुक्यातील राजकारण तापले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप केले जात आहे। जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे। राजकीय नेते निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत। सत्ताधारी दीपक पुरुषोत्तम पाटील आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांचे गट निवडणुकीच्या माध्यमातून आमने सामने येण्याचा अंदाज आहे। आपलं काय आपण सगळं शेवट आहे। आज आपली परिस्थिती अशी आहे की एनपी अकाउंट असल्यामुळे आपल्याला पैसे भेटत नाही। राहिला कारखान्याची टाक्या कुठून देऊ? माझ्या बाबाने घरात खूप आणून टाकलेले पैशाचं नाही। माझ्या घरात आधीच त्याला सगळ्यांना मी एंट्री देतो। मी सगळ्यांना मागे VIP गेस्ट हाऊस केलं होतं, तसं किती लोकांनी बसून त्या VIP गेस्ट हाऊसचे कौतुक केलं, हे केलं ते केलं। त्यासाठी यांचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे। दुर्दैवाने मागच्या काळामध्ये होत नव्हता म्हणून सूतगिरणी अडचणीत आली, साखर कारखाना अडचणीत आला, हे आपल्याला सर्वांना त्या शेतीचं पाणी असो, शेतीच्या कच्च्या मालाच्या याच्यासाठी त्याच्या प्रक्रिया करणारे उद्योग असो, हा सर्वांगी विचार करून जे प्रकल्प राबवले आणि ते सक्षम आहेत त्याचे प्रयत्न खूप चालू आहेत। त्याचा साक्षीदार जी तुम्हाला उदाहरण सांगतो, शहादा पुरा साखर कारखाना काही योजना चालू करण्यासाठी शासनाशी पाठपुरावा केला। त्याला आज तब्बल 12 वर्षे झाली। 2012 पासून ते 2024 पर्यंत सुरुवातीला 41 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याचं काम पूर्ण अपूर्ण पडला। कारण 25 ते 30 वर्षापासून बंद पडलेल्या योजना त्याची दुरुस्तीसाठी लागणारा निधी तो अपूर्ण पडला। परत सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी पाठपुरावा केला। बापूसाहेबांनी मंत्रालयामध्ये त्याच्यामध्ये आमच्या सर्व सभासदांनी 22 योजनेचे चेअरमन लाभधारक लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणीच्या निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय बापूसाहेब यांनी इथं सभासदांना बोलवलेलं होतं। त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। त्यात बापूसाहेबांनी किंवा मी अनेक वक्त्यांनी मत व्यक्त केलं। अनेकांनी अशी आशा व्यक्त केली की निवडणूक बिनविरोध व्हावी। त्यास आदरणीय बापूसाहेब किंवा मी सांगितलं की जर बिनविरोध होत असेल तर आमच्या त्याला पाठिंबा आहे, नाही तर निवडणूक जर लढवावी लागली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत। धन्यवाद। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा।